बघा, ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात ती गोष्ट आत्ता घडलेली आहे. म्हणजेच काय, तर पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर, ऑफिशियल वेबसाईटवर जी अंतिम निवड झालेले उमेदवार आहेत किंवा जी पहिली यादी लागणं अपेक्षित होती ती आता प्रसिद्ध झाली आहेत. पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला सांगतोय, भरती लांबणार नाही. तुम्हाला मी खूप लिमिटेड पण महत्त्वाचीच व्हिडिओ टाकलेत. उगाच नेहमी नेहमी यायचं यूट्यूबला आणि काहीतरी माहिती देत राहायचं, ते मला जमत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो, काळजी करू नका, भरती लांबणीवर पडणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. माझे शब्द तुम्ही आठवा की ऑगस्ट एंडपर्यंत ही भरती संपणार म्हणजे संपणार, किंवा या याद्या लागणार म्हणजे लागणार. हे असं मी नाही, असं खुद्द शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं. असो, जी गोष्ट घडली ती खूप आनंदाचीच आहे. आता याच्यामध्ये बघा, काही उमेदवारांचं कन्फर्म सिलेक्शन झालंय. ते कसं कळतंय तर ते तुम्ही पवित्र पोर्टलवर जाऊन लॉग इन करून बघू शकता. पहिला मुद्दा, ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं नाही खचून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका. अजून याद्या लागणं बाकी आहे, कन्व्हर्टेड राऊंड बाकी आहे. आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकी पुढची प्रक्रिया काय काय आहे, कशी कशी आहे आणि आपलं सिलेक्शन झालंय की नाही कसं चेक करायचं ते बघूया. सध्या पवित्र पोर्टलची जी ऑफिशियल वेबसाईट ही कम्प्लिटली डाऊन आहे, कारण लाखो उमेदवार एकदम त्याच्यावर येऊन पडले. तर ऑफकोर्स मागे आपण अनुभव घेतला होता की ही वेबसाईट थोडीशी डाऊन होऊन जाते. आता मुद्दा असा येतो की आत्ता जी नोटीस आली आहे तिच्यामध्ये काय काय सांगितलंय बघा. या नोटीसच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं होतं की जे रिक्त पद आहे की जेव्हा तुमची जाहिरात आली होती तर जाहिरातीच्या माध्यमातून सांगितलं होतं की 1ली ते 5वी, आता आपण जे बोलतोय हे फक्त आणि फक्त विना मुलाखत बोलतोय. सध्या जी यादी लागली ही पूर्ण विना मुलाखतीची आहेत, म्हणजे फायनल सिलेक्शनवाली, विदाऊट इंटरव्ह्यू ज्याला आपण म्हणतो. मग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकूण 12,671 पदं होते 1ली ते 5वीसाठी, पण त्यातले फक्त आणि फक्त 7,551 पदं भरल्या गेली. म्हणजे एवढ्या जागा जरी असल्या तरी शिफारस फक्त एवढेच लोकांची झाली, म्हणजे फायनल सिलेक्शन एवढेच लोकांचं झालं. 6वी ते 8वी जर बघितलं तर 5,421 एकूण पदं होती विदाऊट इंटरव्ह्यू, त्यातली फक्त 4,207 पदं भरल्या गेली. 9वी ते 10वीची एकूण जागा किती होत्या? 1,298, त्यातल्या फक्त 1,119 भरल्या. 11वी 12वी जागा होत्या 364, 252 भरल्या. म्हणजे 19,754 जागांपैकी फक्त 13,119 जागा भरल्या गेल्या. म्हणजे जवळजवळ 6,500 जागा ज्या आहेत त्या भरल्या गेलेल्या नाही आहेत. मग या 6,500 जागा का भरल्या नाही गेल्यात किंवा यांची शिफारस का नाही झाली, त्याच्या मागचं कारण समजून घ्या की समांतर आरक्षणामध्ये हे जी पदं आहे यातले काही खुल्या प्रवर्गासाठी, काही ओबीसीसाठी, SC ST NTC NTD सगळे वेगवेगळी पदं होती. पण त्यातून काही समांतर आरक्षणानुसार, जसं उभं आरक्षण, आडवं आरक्षण, ओबीसी महिला किंवा अंशकालीन उमेदवार ओबीसी, तर असे जे उमेदवार आहेत तर त्यांची ॲक्च्युअल कॅन्डिडेट्स अवेलेबल झालेले नाही आहेत. म्हणजे काय, समांतर आरक्षणातील माजी सैनिक ज्यांना 15% आरक्षण, अंशकालीन उमेदवार ज्यांना 10% आरक्षण आहे, याप्रमाणे जाहिरातीत पदे मंजूर केलेली आहेत. पण त्या प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने माजी सैनिकाचे 2,760 पदं आणि अंशकालीन उमेदवार असे एकूण 1,760 पदं रिक्त राहिलेली आहेत. म्हणजे इथं जवळजवळ 4,500 पदं जी 4,500 पदं ही कुणाची रिक्त आहेत? अंशकालीन उमेदवार आणि माजी सैनिक. सोबत अनुसूचित प्रवर्गातील 802 उमेदवार भेटले नाही. पेसा प्रवर्गातील अनुसूचित जमातीचे 1,400 उमेदवार भेटले नाही. म्हणजे हे जवळजवळ 2,200 आणि ते 4500, म्हणजे जवळजवळ मी जसं सांगितलं की 6700 उमेदवार जे आहेत ते भरल्या गेलेले नाहीत. जागा असून सुद्धा जागा रिक्त राहिल्यात, कारण समांतर आरक्षणानुसार हे 2 पदं आणि आरक्षणानुसार या 2 प्रवर्गाचे उमेदवार भेटलेले नाहीत. अशा पद्धतीने या जागा रिक्त राहिल्यात. मग पुढचा मुद्दा येतो की ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना नेमकं कसं कळणार, किंवा जी पहिली गोष्ट हे समजून घेऊ की जी पदं रिक्त आहेत ती नेमकी कशी, तर एक कन्व्हर्टेड राऊंडमध्ये भरल्या जातील. म्हणजे काय की
पुढच्या राऊंडमध्ये भरल्या जातील. आता ही प्रोसेस आपण नंतर इत्थंभूतपणे समजून घेऊया की कन्व्हर्टेड राऊंड काय असतं. सध्या तुमचं सिलेक्शन झालंय हे तुम्हाला कसं कळणार. बघा, तुमचं सिलेक्शन झालंय त्यासाठीचं तुम्हाला व्हॉट्सअप टेक्स्ट मेसेज आलाय, मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज आलाय तुमच्या निवडीचा. तर परत एकदा तुम्हाला मेसेज आला असेल तर तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन. जर चुकून टेक्निकल एररमुळे मेसेज आला नसेल तर पवित्र पोर्टलच्या आपल्या टेटच्या याच्यावर जा, लॉग इन करून बघा. तिथं तुम्हाला दिसेल तुमचं रिकमेंडेड स्कूल किंवा रिकमेंडेड संस्था, जिल्हा परिषद, तुम्हाला कोणती संस्था रिकमेंड झाली आहे. आता लॉग इन करून पाहता आलं असतं, आपण लगेचच्या लगेच पाहिलं असतं, पण लॉग इन होत नाही आहे. सध्या वेबसाईट कम्प्लिटली डाऊन आहे, काळजी करू नका. सध्या मेसेज आला असेल तर ओके समजा, नसेल आला तरी घाबरून जाऊ नका. तुम्हाला मेसेज येईल किंवा तुम्ही लॉग इन करून बघू शकता. सध्या उमेदवारांच्या निवडीबाबतची स्थिती उमेदवारांच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यवस्थापन न्याय सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच होमपेजवर डाउनलोड मेनूमध्ये देण्यात येईल. म्हणजे संस्थांनुसार किंवा व्यवस्थापनानुसार जिल्हा परिषद एवढ्या लोकांचं रिकमेंडेशन झालं, त्यानंतर तुमचं शासकीय विद्यानिकेतन असेल, त्यानंतर तुमच्या मनपा असेल, नगरपालिका असेल, अशी व्यवस्थापनानुसार जी आहे ती यादी लागणार आहे. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेबद्दल संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. जेव्हा ती PDF येईल तेव्हा तुम्हाला सांगतील की तुमचं कोणत्या जिल्हा परिषद सदस्य सिलेक्शन झालं आणि तुम्ही कुणासोबत संपर्क साधायचं याची इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यात येईल. पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की पवित्र पोर्टलवरील मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेतील निवडीबाबत आपले म्हणणे, मागणी इत्यादी बाबीसाठी राज्य स्तरावर तक्रार निवारण दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे. बरोबर. तर यासाठी तुम्ही या ईमेलवर तुमचे काही तक्रारी असतील त्या इथं पाठवू शकता. जसं की तुम्हाला असं वाटतं की माझ्यापेक्षा जास्त उमेदवाराचं कमी मार्क असलेल्या उमेदवाराचं सिलेक्शन झालं पण माझं नाही झालं, अशी तुमची काही तक्रार असेल, किंवा तुम्हाला चांगले मार्क होते पण तुमचं सिलेक्शन नाही झालं, अशी तुमची काही निवारण असेल, तक्रार असेल, तुम्ही ती निवारण करू शकता. या ईमेल आयडीवर तुम्ही टाकून द्या. ईमेल edupavitra2025grcc@gmail.com याच्यावर तुम्ही टाकू शकता. बाकी मी परत सांगतो, फार याच्यात असं काही बोलण्यासारखं नाही आहे. एकदम सिंपल लॉजिक आहे, एकदम क्लिअर कट गोष्ट आहे. निवड यादी लागलेली आहे. ज्या ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं त्यांना आयदर टेक्स्ट मेसेज आलाय, नसेल आला तर तुम्ही पवित्र पोर्टलवर जाऊन लॉग इन करून बघू शकता. एवढं क्लिअर आहे. ज्या ज्या उमेदवारांचं सिलेक्शन नाही झालं काळजी करू नका, अजून कन्व्हर्टेड राऊंड एक बाकी आहे आणि त्यानंतर मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यूची सुद्धा यादी लवकरच लागून जाईल. मी परत सांगतो, मला फार जास्त विनाकारण गप्पा मारायला आवडत नाही. मी टू द पॉईंट आणि महत्त्वाचंच बोलतो आणि जे बोलतो ते ऑथेंटिक आणि माहितीपूर्ण बोलतो. उगाचच्या उगाच मी कुठलीही माहिती देत नाही. मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की मला माहिती आहे की बाबा जर ही गोष्ट होणारच नाही आहे, जी गोष्टीत काही बोलून तथ्यच नाही आहे, तर विनाकारण त्याच्यावर व्हिडिओ टाकणं किंवा त्याच्यावर काथ्याकूट करणं ते माझ्या स्वभावात नाही आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की जी इत्थंभूत माहिती आहे आणि जिचा माझ्याजवळ पुरावा आहे ती मी बोलतो. म्हणून मी अगोदर पण सांगितलं होतं की ऑगस्ट एंडपर्यंत हे होणार, हेही मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. दुसरं मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की भरती लांबणीवर पडणार नाही, कुणाची तक्रार येऊ द्या, कुणाचे काय ऑब्जेक्शन यायचे येऊ द्या, भरती लांबणीवर पडणार नाही. उगाचच्या उगा काथ्याकूट मला आवडत नाही. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की अशा ऑथेंटिक प्लॅटफॉर्मला तुम्ही जॉईन केलंच पाहिजे आणि इतरांना सुद्धा रिकमेंड केलं पाहिजे. विनाकारण गप्पा मारत बसल्यापेक्षा टू द पॉईंट बोललेलं कधीही बेटर आहे. बाकी एकदा डाउनलोड मेनूमध्ये आपण या व्यवस्थापनीय जाहिराती आल्या किंवा याद्या आल्या की मग त्याच्यावर आपण इत्थंभूतपणे व्हिडिओ बनवूया की पुढे काय काय प्रोसेस आहे किंवा कशा पद्धतीने करायचं. होपफुली आता तरी तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळल्या असतील की खरंच मी किती ऑथेंटिक आणि टू द पॉईंट बोलतो आणि महत्त्वाचं ते बोलतो. आता चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.